आता आपण पुढचं बघणार आहे मार्केटिंग चॅनल शेतमाल विक्री व्यवस्थेतील माध्यम. तर माध्यम म्हणजे काय? शेतकऱ्याचा माल हा कंझ्युमर पर्यंत पोहोचेपर्यंत म्हणजे जो काय अंतिम उपभोक्ता आहे त्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो माल कसा जातो, कुठले माध्यम त्यामध्ये येतात, तर ते चॅनल्स म्हणजेच मार्केटिंग चॅनल्स येतात. ओके, तर बघा, शेतमाल विक्री व्यवस्थेतील माध्यम. तर शेतमाल उत्पादकापासून ते उपभोक्त्यापर्यंत, मी मागास सांगितले, उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत जाण्याचे मध्यस्थ मधील जी काही साखळी असते ना, त्या विक्री व्यवस्थेतील माध्यम म्हणतात. शेतमाल विक्री व्यवस्थेतील माध्यम म्हणतात त्या साखळीला शेतमाल विक्री व्यवस्थेतील माध्यम म्हणतात. ओके, ऍग्रिकल्चर मार्केटिंग चॅनल म्हणजेच माध्यम. आता फूड ग्रेन चॅनल कसा असेल बघा, सोपं आहे. फूड ग्रेन चॅनल कसा असेल? अन्नधान्य विपणनातील मार्ग. फूड ग्रेन चॅनल कसा असेल? नॉर्मली सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, शेतकरी डायरेक्ट उपभोक्त्याला विकल. जसं आपलं गावाकडे होतं, डायरेक्ट आपण म्हणतो शेतकऱ्याकडनं घेतलं पाहिजे. गहू घ्यायचा आहे, ज्वारी घ्यायची आहे, बाजरी घ्यायची आहे, तर आपण म्हणतो डायरेक्ट शेतकऱ्याकडनं घेऊया. तर शेतकऱ्याकडनं घेतो म्हणल्यावर डायरेक्ट उपभोक्ता घेतलं, इथं डायरेक्ट फायनल झालं, फार्मर टू कंझ्युमर, संपला विषय. त्यानंतर इथं शेतकरी, ग्रामीण व्यापारी आणि उपभोक्ता. ओके, शेतकरी, ग्रामीण व्यापारी आणि उपभोक्ता. शेतकऱ्यानंतर ग्रामीण व्यापाऱ्याला विकलं शेतकऱ्याने, आणि ग्रामीण व्यापाऱ्याने उपभोक्त्याला विकलं. मध्ये एक जण आला, हा इथं मध्ये एक जण आला. त्यानंतर शेतकरी काय करतो? गावातल्या व्यापाऱ्याला विकतो. गावातला व्यापारी काय करतो? चिल्लर विक्रेता, म्हणजेच काय की हा होलसेलर असतोय. हा विकणारा काय असतो? होलसेलर असतोय. कधी कधी आपण होलसेलर कडनं पण घेतो, आणि कधी कधी आपण रिटेलर, म्हणजेच काय लोकांची परिस्थिती नसती की 100 किलो ज्वारी एकदाच घेऊन ठेवावी आणि ती वर्षभर खावी, अशी परिस्थिती नसती. मग लोक काय करतात, जे रिटेलर असतात, जे की कंटिन्यू वर्षभर ती वस्तू विकत असतात, तर ते चिल्लर विक्रेता कुठं 10 किलो कुठं 20 किलो अशी आणून खातात. तर ते रिटेलर, चिल्लर विक्रेता म्हणजे रिटेलर कडनं घेतात उपभोक्ता, शेवट फायनल उपभोक्ता. परत शेतकरी काय करतो? ग्रामीण व्यापाऱ्याला विकतो. ग्रामीण व्यापारी काय करतो? होलसेलरला विकतो. होलसेलर परत रिटेलरला विकतो, आणि रिटेलर परत उपभोक्त्याला विकतो. यामध्ये फक्त होलसेलर वाढला, येते लक्षात? यामध्ये फक्त होलसेलर वाढला. परत शेतकरी सहकारी विपणन संस्था, कुठलीही संस्था असू शकते, कोऑपरेटिव्ह मार्केटिंग. सहकारी विपणन संस्था म्हणजेच की ते मार्केटिंग मध्ये काम करते, त्याला आपण विकतो. त्यानंतर परत ते रिटेलरला विकते, आणि रिटेलर उपभोक्त्याला विकतो. परत शेतकरी काय करतोय? सरकारी यंत्रणाला विकतोय. सरकारी यंत्रणा म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नाफेडे यांना विकतोय. तो माल कुठे जातो? स्वस्त धान्य दुकानांना, म्हणजेच आपल्या रेशनला विकतात. म्हणजे बफर स्टॉक मेंटेन केला जातो, आणि त्या बफर स्टॉक मेंटेन केल्यानंतर तेच अन्नधान्य फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे स्वस्त धान्य दुकानाद्वारे गरीब लोकांमध्ये, म्हणजेच बिलो पॉवर्टी जे आहेत त्यांना दिलं जातं कमी दराने. स्वस्त धान्य दुकाने, उपभोक्ता. तसंच सेम शेतकरी, सहकारी संस्था, सरकारी यंत्रणा आणि निर्यात, असं बनू शकतं. हे झाले माध्यम, हे फूड ग्रेनचं माध्यम झालं. ओके, येतंय, समजतंय की कसं कोणताही माल कसा पुढं जातो. एखादा माल असेल तर तो शेतकऱ्याचा माल, तो कसा पुढे जातो? डायरेक्ट उपभोक्त्याला जाईल, उपभोक्ता नंतर बाबा शेतकरी कुणाला पण विकू शकतो. ग्रामीण व्यापाऱ्याला विकल, त्यानंतर तो घाऊक व्यापाऱ्याला विकल, घाऊक व्यापारी परत उपभोक्त्याला विकल. मग एवढीच कन्सेप्ट लक्षात ठेवा. माध्यम म्हणजे काय? शेतकरी त्याचा माल उपभोक्त्यापर्यंत म्हणजे कंझ्युमर पर्यंत कसा पोहोचवतोय म्हणजे कसा जातोय, कोणकोणत्या कड्या येत आहेत, त्यामध्ये साखळ्या येत आहेत, तर त्या पूर्ण साखळीला
ऍग्रिकल्चर मार्केटिंग चॅनल म्हणजेच शेतमाल विक्री व्यवस्थेतील माध्यम असे म्हणले जाते. ओके. आता हा एक अजून एक मी घेतलाय समजण्यासाठी की आपण मगाशी अन्नधान्यचा बघितला, फूड ग्रेनचा चॅनल बघितला, मार्केटिंग चॅनल बघितला, शेतमाल विक्रीतील माध्यम. तर आता आपण इथं काय बघणार आहे, एगचा अंड्याचा बघणार आहे आपण. अंडी कशी विकली जातात. तर सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, जो काय प्रोड्युसर आहे तो लोकल होलसेलरला विकल, होलसेलर रिटेलरला विकल आणि रिटेलर कंझ्युमरला विकेल. सिंपल आहे. डायरेक्ट लोकल होलसेलरला विकल, होलसेलर रिटेलरला विकल आणि रिटेलर कंझ्युमरला विकल. हा एक पाथ झाला. दुसरा पाथ काय की प्रोड्युसर थेट ह्याला विकेल, पोल्ट्री मार्केटिंग सेंटर, जिथं अंडी विकली जातात. पोल्ट्री मार्केटिंग सेंटर किंवा ते फार्मरचं पण असू शकतं. शेतकरी तू ग्राहक थेट विक्री आणि ते थेट कंझ्युमर पर्यंत येईल. येते ते थेट कंझ्युमर पर्यंत येईल. त्यानंतर प्रोड्युसर हा थेट रिटेलरला विकल, प्रोड्युसर हा थेट रिटेलरला विकल आणि रिटेलर कंझ्युमरला विकेल. एक बरोबरच आहे. आणि अजून एक चॅनल, प्रोड्युसर थेट कंझ्युमरला विकेल. डायरेक्ट आपली गावरान अंडी गावाकडची, ते इथं हे चॅनल वापरलं जाते गावरान अंड्याचं. ते काय 2-4 असतात, 10 असतात, तर ते प्रोड्युसर टू डायरेक्ट कंझ्युमरला विकलं जातं. काही लोकांचं बल्क क्वांटिटीमध्ये अंड्याचं उत्पादन असते. बल्क क्वांटिटी मग ते काय लोकल होलसेलर, रिटेलर आणि कंझ्युमर असा फिरतो तो, असा मार्केटिंग चॅनल फिरतो. ओके. त्यानंतर मिल्कचा अजून एक चॅनल बघूया, म्हणजे कन्सेप्टच क्लिअर होती. या मिल्कचा प्रोड्युसर, लोकल कंझ्युमर आणि अर्बन कंझ्युमर. म्हणजेच प्रोड्युसर वरनं लोकल कंझ्युमर जाईल, हा नाहीये. ओके. प्रोड्युसर टू लोकल कंझ्युमर म्हणजे आपण रतीब लावतो दुधाचं रतीब लावतो, डायरेक्ट शेतकरी आपल्या घरी येऊन दूध टाकतो, ते लोकल कंझ्युमर. प्रोड्युसर, वेंडर, विक्रेता, वेंडर आणि अर्बन कंझ्युमरला जाईल. दुसरं अर्बन कंझ्युमर, आपण दूध संघात दूध घालतो, ते संघ मिल्क सप्लाय युनियन असते त्यांची, आणि ते अर्बन कंझ्युमरला इथं ते प्रोसेसिंग करतात आणि ते अर्बन कंझ्युमरला दूध पोहोचतं. हे जे काही माध्यम आहेत ना, हे जेवढे इफिशियंट काम करतील तेवढा शेतकऱ्याला जास्त फायदा होतो. जेवढा दूध संघ चांगला असतो, म्हणजेच त्याची इफिशियन्सी जास्त असते, तेवढं त्याचं शेतकऱ्याला तेवढा त्याचा फायदा पण जास्त असतो. म्हणजे दूध दर पण जास्त मिळतो. ज्याची इफिशियन्सी खूप कमी असते तिथं दर पण कमी मिळतो आणि उत्पादन पण कमी होतं. ओके. शेतमाल विक्री व्यवस्थेतील माध्यम. आतापर्यंत आपण शेतमाल विक्री व्यवस्थेतील व्याप्ती, महत्व आणि शेतमाल विक्री व्यवस्थेचे प्रकार आणि हे माध्यम हे बघितलं. आता त्यावरचे क्वेश्चन कसे येतील ते आपण बघूया. आता बघा हा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग मार्केट वेअर ऑल टाइप्स ऑफ कॉमोडिटी आर सोल्ड. सगळ्या प्रकारच्या कॉमोडिटी सोल्ड केल्या जातात. असेच एक वन लाइनर क्वेश्चन्स असतात, जास्त डोकं लावायची गरज नसते. विच ऑफ द फॉलोइंग मार्केट वेअर ऑल टाइप्स ऑफ कॉमोडिटी आर सोल्ड. सगळ्या प्रकारच्या कॉमोडिटी सोल्ड केल्या जातात. तर काय संबंध लागतोय, लॉंग मार्केट नाही, शॉर्ट मार्केट नाही, जनरल मार्केट आणि स्पेसिफिक मार्केट. तर स्पेसिफिक मार्केटमध्ये काय की एक स्पेशल कमोडिटी विकली जाते, म्हणजेच काय फूड ग्रेन मार्केट, टेक्सटाईल मार्केट, ज्यूट मार्केट, कॉफी मार्केट, टी मार्केट, अशी तीच एक स्पेसिफिक कमोडिटी विकली जाते, ते स्पेसिफिक मार्केट असते. त्यामुळं हे आपलं उत्तर नाहीये. तर मग आपलं उत्तर कोणतं, हे आहे जनरल मार्केट. ओके. जनरल मार्केट. विच ऑफ द फॉलोइंग मार्केट, दुसरा प्रश्न, असेच प्रश्न येणार आहेत ह्या टॉपिकवर. विच ऑफ द फॉलोइंग मार्केट वेअर कॉमोडिटी सेल इन लार्जर क्वांटिटी.
बघा याचं उत्तर काय असेल, कमोडिटी सेल इन लार्जर क्वांटिटी. आणि प्रश्नाचं उत्तर देताना जास्त सायंटिस्ट व्हायचं नाही. सायंटिस्ट म्हणजे काय की इथं उदाहरण द्यायचं कारण काय की सरळ सरळ उत्तर आहे बघा, होलसेल मार्केट. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, सिंपल प्रश्न होता, सरळ सरळ उत्तर आहे होलसेल मार्केट. पण आपलेच काही सहकारी अति हुशारपणा करतात. तो कसा, स्पेसिफिक मार्केट, मग ते स्पेसिफिक मार्केटमध्ये टी मार्केट येतं, कॉफी मार्केट येतं, टेक्सटाईल मार्केट येतं, मग ते मोठं मार्केट असतं. मग मोठं मार्केट असेल की तिथे लार्जर क्वांटिटीमध्ये खरेदी विक्री होत असेल, त्याच्यामुळं स्पेसिफिक मार्केट उत्तर लिहून येतात. आणि नंतर घरी येऊन म्हणतात सिली मिस्टेक झाली, मला 2 लिहायचं होतं, पण तुला 2 नव्हतं लिहायचं, तुला 1च लिहायचं होतं, तू जास्त हुशारपणा केला होता. हे स्वतःच्या मनाला सांगत नाहीत. होलसेल मार्केट येते ते उदाहरण द्यायची गरज. सरळ उत्तर येत असेल ना, उगच प्रश्नचा अर्थ आती लावून उत्तर बदलायचा प्रयत्न करायचा नाही. कारण की जी काय ऑफलाईन परीक्षा होते ना, त्या ऑफलाईन परीक्षेमध्ये तुम्ही एकदा गोल केला ना, नंतर विषय संपून जातो. तुम्ही नंतर प्रश्न जरी वाचला आणि तुम्हाला कळालं की याचं उत्तर दुसरं होतं, तर तुम्हाला बदलायला चान्स नसतो. पण ऑनलाईन परीक्षेत काय होतं की एकदा तुम्ही उत्तर क्लिक केलं तर परत तुम्ही त्या प्रश्नावर गेले तर तिथं परत थोडे हुशार होऊन जाता आणि ते प्रश्नाचं उत्तर बदलता. असं लई जणांकडनं होतं, त्या प्रश्नाचं उत्तर परत बदलता. तर तसं करायचं नाही. एकदा तुम्ही क्लिक केलं ना, तर तुमचं ते माइंड त्यावेळेस वर्क केलेलं असते. क्वचित एखादा प्रश्न असतो की चुकून इकडे तिकडे झालेला असते, सिली मिस्टेक होत नाहीत. विच ऑफ द फॉलोइंग इम्पॉर्टन्स ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग. बघा खालीलपैकी कोणते महत्व आहेत शेतमाल विक्री व्यवस्थेचे, ऍग्रिकल्चर शेतमाल विक्री व्यवस्थेचे. सगळ्यात महत्वाचं काय, महत्व काय, इन्क्रीजिंग फार्म इन्कम. शेतकऱ्याचा माल वाढतोय, वाढतोय ना, इन्क्रीजिंग फार्म इन्कम, उत्पन्न वाढतंय. वाइडनिंग ऑफ मार्केट, मार्केट वाइडनिंग होते, होते. जिथं जास्त प्रोडक्शन होते तिथून कमी प्रोडक्शन असणाऱ्या एरियामध्ये तो माल येऊन विकला जातोय. वाइडनिंग ऑफ मार्केट. इन्क्रीजिंग ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज वाढतात. मग याचा आन्सर काय असेल, इट्स आन्सर इज 4. तुम्हाला असं बघून वाटत असेल की खूप सोपे प्रश्न असतात, म्हणजे माझ्या अनुभवानुसार सांगतो मी तुम्हाला, प्रश्न हे सगळेच सोपे असतात कृषी सेवकला. पण अडचण कुठं होते की ज्यावेळेस आपण 60 प्रश्न सोडवतो ना, तर ते 60 प्रश्न सोडवता सोडवता आपल्याला चुका होत जातात, मिस्टेक वाढत जातात. तर त्या मिस्टेक जेवढ्या कमी त्याचा रिझल्ट चांगला, ज्याचे मिस्टेक जास्त त्याचा रिझल्ट कमी. कारण की अवेअरनेस खूप वाढलाय. आधी एवढा अवेअरनेस नव्हता, मागच्या ऍडला होता अवेअरनेस, पण आता जसा आहे अवेअरनेस, सिलेबस, नोट्स, क्लासेस, लेक्चर, प्रत्येक टॉपिकवरचं ॲनालिसिस, एवढं अवेअरनेस नव्हतं. त्यामुळं कधी पण जे काय तुम्ही धरून चालला असाल, 120 ह्या डिव्हिजनचं 120, त्या डिव्हिजनचं 130, ह्या डिव्हिजनचं 140, तर स्कोर वाढणार, कधी पण वाढणार स्कोर. आणि ऍग्रीच्या 2 ऍड झाल्यामुळं त्यातला जो बॅकलॉग पडलाय तो एक ते मार्क वाढवणार. शेतमाल उत्पादकापासून, पुढचा प्रश्न, उत्पादकापासून उपभोक्त्यापर्यंत जाण्याच्या मध्यस्थ मधील साखळीला काय म्हणतात, मध्यस्थ मधील साखळीला. याचं उत्तर काय असेल, तुमच्या माइंड मध्ये क्लिक झालं असेल, सर याचं उत्तर हे. ओके, तर याचं उत्तर मी सांगतो. असे प्रश्न आहे ना लय जाणवतात माहिती का, की प्रश्न इतका सोपा असतो ना, इतका सोपा की तरी पण चुकतो, तरी पण चुकतो. का, कारण की आपण पटदिशीने वाचतो शेतमाल विक्री व्यवस्थेतील महत्व आणि क्लिक करून टाकतो, पटदिशीने क्लिक करून पुढे जातो. पण आपल्याला उत्तर काय लिहायचं असतं, तर हे उत्तर आहे शेतकरी शेतमाल विक्री व्यवस्थेतील योग्यता होईल नाही, शेतमाल विक्री व्यवस्थेतील व्याप्ती नाही. आपल्याला उत्तर लिहायचं असतं माध्यम, आपण उत्तर लिहितो महत्व.
कारण की आपण म वाचलेलं असतंय, म वाचलेलं असतंय आणि उत्तर एक लिहून टाकतो. इथं चुका होतात. अशा चुका करायच्या नाहीत आणि ह्या चुका रिझल्ट आणतात. आणि रिझल्ट घालवतात पण. कारण की इथं एक प्रश्न चुकणं म्हणजे 2 मार्क जाणं, आणि 2 मार्क म्हणजे तुम्ही आउट ऑफ कॉम्पिटिशन जाणे. जसा जो कोण असतो बघा, कोण म्हणजे काय, त्रिकोण असतो, की वरच्या भागात एकदम कमी लोक असतात, त्याच्या खालच्या भागात जास्त लोक असतात, त्याच्या खालच्या भागात लई लोक असतात, त्याच्या खाली जसं जसं जाताल ना मार्कावर तशी जशी लोक वाढत जातात. म्हणजे टॉपरला एकच असतोय, त्यानंतर मार्क जसे कमी कमी होत जातील तशीच लोकसंख्या वाढत जाते. तर तुम्ही जर का थोडं वरती असाल आणि 2 मार्क जर का एक प्रश्न चुकत असेल ना, तर तुम्ही थेट खाली येता, कारण की एवढी लोकसंख्या तुमच्या वरती गेलेली असते. एवढी लोकसंख्या म्हणजे 400-500 रँक बदलू शकतो 2 मार्कांनी. एका मार्कावर खूप जनता असते. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्वेश्चन सॉल्विंग महत्वाचे. आता बघा, खालीलपैकी कोणता अन्नधान्य विपणनातील मार्ग होत नाही? प्रश्न बघा, प्रश्न खूप चांगला आहे. चांगला म्हणजे ट्रिकी क्वेश्चन आहे, तुम्हाला वाचायला वेळ लागतो. खालीलपैकी कोणता अन्नधान्य विपणनातील मार्ग होत नाही? तर सगळ्यात पहिल्यांदा शेतकरी, त्यानंतर गाव व्यापारीला विकेल, चिल्लर विक्रेत्याला विकेल, उपभोक्त्यापर्यंत जाईल. शेतकरी, ग्रामीण व्यापारी, परत घाऊक व्यापारी, परत चिल्लर विक्रेता आणि उपभोक्तापर्यंत जातोय. परत शेतकरी, सहकारी विपणन संस्था, परत चिल्लर विक्रेता आणि उपभोक्त्यापर्यंत जातोय. त्यामुळं वरीलपैकी सर्व मार्ग बरोबर आहेत. आपलं उत्तर काय असणार? 4 नंबर. ओके, आता एक ट्रिक सांगतो या प्रश्नामध्ये. ज्या वेळेस तुम्हाला हे 2 प्रश्न कळाले, तुम्हाला विचारलं काय, खालीलपैकी कोणता अन्नधान्य विपणनातील मार्ग होत नाही? 1 नंबर होतोय तुम्हाला माहिती, 2 नंबर होतोय तुम्हाला माहिती, तर ह्याला आहे का ANB, ABC असे ऑप्शन नाहीये. तुम्हाला कुठला तरी एक पर्याय निवडायचा आहे. तर हा 3 वाचायचाच नाही, हे 2 आहेत म्हणल्यावर हा पण असणारच आहे. याची वाचायची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्ट 4 वर क्लिक करून पुढे गेले पाहिजे. हे टाइम सेव्हिंग मेथड आहे. ही आहे टाइम सेव्हिंग मेथड. कळतंय? काय केलं मी, हा ऑप्शन वाचला, हा ऑप्शन वाचल्यानंतर हा बरोबर आहे, 2 नंबर वाचला, हा पण बरोबर आहे, 3 नंबर वाचायची काय गरज, डायरेक्ट 4 नंबर वरील पैकी सर्व मार्ग बरोबर आहेत. कारण की तसा प्रश्नच तयार होत नाही. येते लक्षात? समजते? ही एक ट्रिक सांगितली मी, म्हणजे ही तुम्ही ह्याच प्रश्नात नाही, वेगवेगळ्या प्रश्नात तुम्ही वापरू शकता. ओके, आता आपण बघणार आहोत शेतमाल विक्री व्यवस्थेतील संस्था. बघा, शेतमाल विक्री व्यवस्थेतील संस्था. तर ज्या काही शेतमाल विक्री व्यवस्थेतील संस्था आहेत ना, ज्या रोल प्ले करतात ऍग्रिकल्चर मार्केटिंग मध्ये काही ना काहीतरी, ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशन आणि कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन. म्हणजे पब्लिक सेक्टर म्हणजे कोणत्या, की ज्या सरकारद्वारे चालवले जातात, पूर्णपणे सरकारी मालकीचे असतात. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतात. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजेच पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशन. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन, स्टेट वेअरहाऊस कॉर्पोरेशन, स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन, ह्या पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशन. आणि कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशन मध्ये नाफेड, नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, परत त्यामध्ये ट्रायफेड येतं, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. या उदाहरणार्थ दिल्या मी की बाबा 2 वेगवेगळे आहेत. हे इन डिटेल सगळ्या संस्था यामध्ये मॅटर करतात, पण काही कोऑपरेटिव्ह आहेत आणि काही पब्लिक सेक्टर आहेत, त्या डिस्ट्रीब्यूट करून सांगितल्या.
ओके, तर सगळ्यात पहिली संस्था बघू आपण, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता आपण ज्या काही संस्था आहेत आणि ह्या संस्था आहेत ना, कृषी सेवकला मी सांगतो प्रत्येक बॅचला एक तरी प्रश्न असायला पाहिजे किंवा असेलच. कारण की असा कोणताच पेपर होत नाही की एखाद्या संस्थेवर प्रश्न विचारला जात नाही कृषीच्या संबंधित. जी फायनान्स मधली असू द्या किंवा या संस्था असू द्या, एखादा तरी प्रश्न असू शकतो. त्याची स्थापना कधी झाली की, कारण की या सगळीकडे संबंधित येतात. इकॉनॉमिक्स मध्ये येतात, एक्सटेन्शनशी संबंधित येतात, परत ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर, काही ना काहीतरी संबंध लागतो या संस्थेचा आणि जर का त्यांना करंट अफेअर्सवर क्वेश्चन विचारायचं म्हणलं किंवा ऍग्रिकल्चर प्रोडक्शनवर, तर काही ना काहीतरी संबंध लागतो. तर आपण घेऊया सगळ्यात पहिल्यांदा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर त्याची स्थापना 1 जानेवारी 1965. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, यावर बऱ्याच वेळा प्रश्न निघाला. केंद्रीय अन्न महामंडळाची स्थापना केव्हा झाली? केंद्रीय अन्न महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हा प्रश्न सारखा विचारला जातो. तर हे माहितीच पाहिजे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1 जानेवारी 1965. 1 जानेवारी 1965 भारतीय खाद्य निगम. 1 जानेवारी 1965 फूड कॉर्पोरेशन ऍक्ट 1964 नुसार. लय अवघड प्रश्न करायचा म्हणलं तर स्थापना 1 जानेवारी 1965 ला आणि 64 चा ऍक्ट हे पण माहिती पाहिजे तुम्हाला. FCI ऍक्ट, फूड कॉर्पोरेशन ऑफ ऍक्ट 1964 चा. ओके, मुख्यालय नवी दिल्ली. या दोन गोष्टी माहितीच पाहिजेत तुम्हाला. दोन गोष्टी माहितीच पाहिजेत. पहिली, स्थापना 1 जानेवारी 1965, 1964च्या ऍक्ट नुसार त्याचं मुख्यालय नवी दिल्ली. या दोन गोष्टी माहितीच पाहिजेत. आता त्याची उद्दिष्ट काय आहेत किंवा ते कोणत्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी काम करतं, बरोबर का? कोणत्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते काम करतं? तर बघा, शेतकऱ्याच्या शेतमालास योग्य किंमत मिळणे, योग्य किंमत मिळणे हे यासाठी ते काम करतं. परत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अन्नधान्याचं व्यवस्थित वितरण होईल याची हे ते बघतं. परत नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे किंवा नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन आहे आपलं, त्या मिशन अंतर्गत म्हणजेच किंवा बाबा नॅशनल फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षेसाठी आपण काही अन्नधान्य स्टॉक म्हणून ठेवतो. स्टॉक म्हणून ठेवतो म्हणजेच काय, मुख्य संग्रह किंवा बफर स्टॉक म्हणतात त्याला. मुख्य संग्रह किंवा बफर स्टॉक म्हणतात त्याला. ते फूड कॉर्पोरेशन करतं, FCI करतं. ते FCI करतं, FCI म्हणून कार्य करतं. शेतमालाच्या किमती स्थिर ठेवून उपभोक्त्यास वाजवी दरात अन्नधान्याचा पुरवठा करणं. जर का समजा एखाद्या अन्नधान्याची किंमत खूपच वाढायला लागली, तर त्यांनी जो काही साठा केलेला असतो तो साठा बाजारात विकून त्या अन्नधान्याची किंमत कमी केली जाते. येते लक्षात? त्या अन्नधान्याची किंमत कमी केली जाते आणि उपभोक्त्यास योग्य किमतीत वस्तू मिळवली जाते. महामंडळ प्रामुख्याने गहू व तांदूळ या उत्पादनाविषयी कार्य करते. हे त्याचे उद्दिष्ट आहे. हे त्याची उद्दिष्ट आहेत, समजून घ्या. ही त्याची उद्दिष्ट आहेत. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही त्याची उद्दिष्ट आहेत, बरोबर. स्थापना 1 जानेवारी 1965, मुख्यालय नवी दिल्ली, कायदा 1964 चा. कोणती उद्दिष्ट आहेत की शेतकऱ्याला योग्य किंमत मिळावी, स्वस्त धान्य दुकानाद्वारे म्हणजे रास्त धान्य दुकानाद्वारे वितरण करण्यासाठी, बफर स्टॉक मेंटेन करण्यासाठी, आणि कुठल्या दोन गोष्टी, गहू आणि तांदूळ. गहू आणि तांदूळ उत्पादनाविषयी कार्य करते. आता त्याचं कार्य काय?
त्याची कार्य काय आहेत, कार्य काय आहेत त्याचे एफसीआयचे. सगळ्यात पहिल्यांदा साठवणूक करते, म्हणजेच जे काय शेतकऱ्याकडनं अन्नधान्य विकत घेतलं जातं MSP न, शेतकऱ्याला बाबा नुकसान होऊ नये शेतकऱ्याचं, तर मिनिमम सपोर्ट प्राइसला अन्नधान्य विकत घेतले जातात FCI द्वारे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे. तर त्याची शास्त्रीय पद्धतीने गोदामाची उभारणी करून व्यवस्था करणे, त्याची शास्त्रीय पद्धतीने गोदामाची उभारणी केली जाते, त्यामध्ये ते स्टोअर केले जातात आणि त्याची नासाडी होऊ नये हे बघितलं जातं, अन्नधान्याची नासाडी होऊ नये याची खात्री केली जाते. ट्रान्सपोर्टेशन, वाहतूकचं बी काम करते, वाहतूकचं पण काम करते. गोदामासाठी म्हणजे सॉरी, गोदामामध्ये ना माल वाहतूक करून आणला जातो आणि जे काही रास्त धान्य दुकान आहेत त्या दुकानापर्यंत तो माल पोहोचवला जातो. ओके, वाहतूक सोय. आणि आयात केलेला माल विमानतळावरून गोळा केला जातो, त्याचं वितरण करणे. जो काय आयात केलेला माल असतोय तो विमानतळावरनं घेतला जातो आणि वितरित केला जातो. डिस्ट्रीब्युशन, वितरण, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे खरेदी केलेल्या, म्हणजेच काय, व्यवस्थेद्वारे खरेदी केलेल्या किंवा आयात केलेल्या अन्नधान्याचे स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून वितरण करणे. जो काय शेतमाल असतोय तो शेतमाल या स्वस्त धान्य दुकानाद्वारे वितरित केला जातो, तो शेतमाल स्वस्त धान्य दुकानाद्वारे वितरित केला जातो. प्रक्रिया, प्रोसेस, म्हणजेच काय, शेतमाल प्रक्रिया करणे, प्रक्रिया केंद्र उभारणे, हे याचे कार्य आहेत. स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, डिस्ट्रीब्युशन, प्रोसेस ही याची कार्य आहेत. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ओके, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता केंद्रीय गोदाम महामंडळ म्हणजे सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन, सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन. सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन याची स्थापना बघा 1957, मुख्यालय नवी दिल्ली. दोन आले लक्षात, स्थापना 1957, मुख्यालय नवी दिल्ली. आणि हे सार्वजनिक गोदामांचे व्यवस्थापन करणारी एक सरकारी यंत्रणा आहे. हा सगळ्यात महत्वाचा, जे काही सार्वजनिक गोदाम आहेत त्यांचं व्यवस्थापन करणारी एक सरकारी यंत्रणा आहे, ही एक सरकारी यंत्रणा आहे. येते लक्षात, केंद्रीय गोदाम महामंडळ सार्वजनिक गोदामांचे व्यवस्थापन करणारी सरकारी यंत्रणा आहे. अन्नधान्य गोदामे, औद्योगिक गोदामे जे आहेत, येते अन्नधान्य गोदामे, औद्योगिक गोदामे जे आहेत त्यांचं सेवांचा यात समावेश होतो. हे अन्नधान्य साठवण्याशिवाय अजून काय काय कामं करतात बघा. शेतमाल खरेदी करणे, वाहतूक, साठवणूक, निर्जंतुकीकरण, फ्युमिगेशन, वितरण, गोदाम उभारण्यासाठी तांत्रिक सेवा आणि मार्गदर्शन असे कार्य करते. म्हणजे ही फक्त मालाची साठवणूक करणे हे त्याचं काम नाही. येते लक्षात, फक्त मालाची साठवणूक करणे हे त्याचं काम नाही, तर ते काय काय करतं, खरेदी पण करते, वाहतूक करते, साठवणूक करते, फ्युमिगेशन करते, निर्जंतुकीकरण करते, वितरण करते, या सगळ्या गोष्टी, आणि गोदामे उभारण्यासाठी तांत्रिक सहाय्य पण देते. ओके, आता गोदाम महामंडळ कायदा 1962 जो होता त्यामध्ये केंद्रीय गोदाम महामंडळ आहे ना, हे राज्य गोदाम महामंडळामध्ये भाग धारण करतं. येते लक्षात, राज्य गोदाम महामंडळ म्हणजे स्टेट वेअरहाऊस कॉर्पोरेशन जे असतात ना त्यामध्ये काही भाग धारण करतात. राज्य गोदाम महामंडळामध्ये भाग धारण करते. तसेच कृषी उत्पादन, बियाणे, खते, कृषी अवजारांची खरेदी, विक्री, साठवणूक आणि वितरण इत्यादी विषयी कार्य करते. सिंपल आहे, समजलं की नाही, अवघड नाहीये काय. यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे स्थापना, मुख्यालय आणि ते काय काम करतं. सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन, स्थापना, मुख्यालय. स्थापना 57 ची, मुख्यालय नवी दिल्ली, आणि सार्वजनिक गोदामांचे व्यवस्थापन
करणारी सरकारी यंत्रणा, हे सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन. आता स्टेट वेअरहाऊस कॉर्पोरेशन बघा, महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊस कॉर्पोरेशन आपल्या महाराष्ट्र राज्याचं गव्हर्नमेंट सेक्टर अंडरटेकिंग. स्टेट वेअरहाऊस कॉर्पोरेशन तर त्याची स्थापना ती पण 1957लाच. आणि सगळ्यात पहिलं गोदाम कुठं स्थापन झालं? पहिल्या गोदामाची स्थापना बिहारमध्ये. हा प्रश्न का महत्वाचा आहे? कारण की यावर ऍग्री मेन्सला पण प्रश्न येऊन गेलेला आहे. ऍग्री मेन्सला एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे, तर हा प्रश्न महत्वाचा आहे. स्थापना कधीची? 1957. पहिल्या गोदामाची स्थापना बिहार राज्यात. ओके, पहिल्या गोदामाची स्थापना बिहार राज्यामध्ये. राज्य गोदाम मंडळामध्ये काय? आता मगाशी आपण बघितलं की जो काय 1962चा कायदा केला त्यामध्ये राज्य गोदाम मंडळामध्ये केंद्रीय गोदाम महामंडळाचा हिस्सा असेल. तर मग जे काय राज्य गोदाम महामंडळ असते ना, ते राज्य शासन प्लस केंद्रीय गोदाम महामंडळ द्वारे चालवलं जातं. बरोबर. बघा, राज्य गोदाम मंडळामध्ये संबंधित राज्याचा आणि केंद्रीय गोदाम महामंडळाचा समान हिस्सा भांडवल असते. समान हिस्सा भांडवल असते. मग ते राज्य शासना म्हणजे राज्य गोदामावर दुहेरी नियंत्रण असते, राज्य सरकार आणि केंद्रीय गोदाम महामंडळाचं. ओके, आणि हे काय करते? शेतमालाची साठवणूक करण्याचं काम करते. शेतमालाची साठवणुकीचे कार्य करते. येते लक्षात? शेतमालाची साठवणुकीचे कार्य करतं हे स्टेट वेअरहाऊस कॉर्पोरेशन. आता आपण 3 बघितले: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन, स्टेट वेअरहाऊस कॉर्पोरेशन. आता कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय कपास निगम लिमिटेड, हे काही ना काहीतरी मार्केटिंग मध्ये रोल प्ले करतात मार्केट मध्ये. तर स्थापना 31 जुलै 1970. 1970 ची स्थापना, 31 जुलै 1970. कंपनी कायदा अंतर्गत 1956 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे हा. ओके, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. कंपनी कायदा 1956 अंतर्गत पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे. याचे फंक्शन बघा काय आहेत. तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीला कॉटनचा पुरवठा करणे. पुरवठा म्हणजेच काय? कमी पुरवठा होत असेल तर जास्त पुरवठा करणे, हे एक पहिलं. दुसरं की शेतकऱ्याला जर का MSP पेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत असेल तर हे त्यामध्ये इंटरफेअर करते आणि शेतकऱ्याला MSP एवढ्या दराने कॉटन विकता येईल अशी तजवीज करते. ओके, तर बघा, असिस्ट कुणाला असिस्ट करते? इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री. इंडियन टेक्स्टाईल इंडस्ट्री कशाला? प्रोक्युरमेंट ऑफ सुपिरियर क्वालिटी रॉ मटेरियल विकत घेण्यासाठी. जी काय टेक्स्टाईल इंडस्ट्री त्यांना विकत घेण्यासाठी, कापूस विकत घेण्यासाठी सुपिरियर क्वालिटी रॉ मटेरियल विकत घेण्यासाठी मदत करते. त्यानंतर प्रोव्हाइड रिक्विजिट मार्केटिंग सपोर्ट. कुणाला? कॉटन फार्मरला. मी सांगितल्याप्रमाणे रिक्विजिट मार्केट सपोर्ट तसा लागतोय तसा प्रोव्हाइड करते. परत फार्मरला मदत करते कशाला? प्रोव्हाइडिंग देम रिम्युनरेटिव्ह प्राइजेस फॉर देअर प्रोड्यूस. रिम्युनरेटिव्ह प्राइजेस प्रोव्हाइड करते. परत काय? परचेसेस कॉटन टू फुलफिल एक्सपोर्ट कमिटमेंट. कापूस पण विकत घेते कशासाठी? की एक्सपोर्ट कमिटमेंट जी आहे आपली ती फुलफिल करण्यासाठी. परत CCI काय म्हणते? अंडरटेक प्राइस सपोर्ट ऑपरेशन. कुणासाठी? वेअर मार्केट प्राइजेस ऑफ कॉटन फॉल बिलो द MSP. प्राइस सपोर्ट ऑपरेशन राबवते. प्राइस सपोर्ट ऑपरेशन कशासाठी? ज्यावेळेस कॉटनच्या किमती या MSP पेक्षा कमी जातील त्यासाठी प्राइस सपोर्ट ऑपरेशन राबवते. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, स्थापना केव्हा झाली? 31 जुलै 1970. कंपनी कायदा 1956 अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी. ओके,
आणि त्याचे फंक्शन आपण बघितले. आता नाफेड, नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, नाफेड. बघा, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ, नाफेड, नॅशनल ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. तर याचा प्रश्न काय येतो, सगळ्यात इम्पॉर्टंट जी स्थापना कुठे आणि त्याचं मुख्यालय कुठे, यावर तुम्ही बरेच प्रश्न बघितले असतील. नाफेडची स्थापनेवर तर बऱ्याच वेळा प्रश्न निघले. तुम्ही एमपीएससी ला जीएस ला पण प्रश्न येतो नाफेडची स्थापना. तर नाफेडची स्थापना 2 ऑक्टोबर 1958. ओके, 2 ऑक्टोबर 1958, मुख्यालय नवी दिल्ली. स्थापना 2 ऑक्टोबर 1958, मुख्यालय नवी दिल्ली, शाखा कार्यालय मुंबई, कोलकाता, चेन्नई. 3 महत्वाची ठिकाणं: नवी दिल्ली मुख्यालय, शाखा कार्यालय मुंबई, कोलकाता, चेन्नई. त्याचं कार्यक्षेत्र कुठे, संपूर्ण भारत. कार्यक्षेत्र संपूर्ण भारतात आहे, कार्यक्षेत्र संपूर्ण भारत. आता सहकारी विपणनात राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था म्हणजे नाफेड. बघा काय म्हणते, सहकारी विपणनात राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था म्हणजे नाफेड. राष्ट्रीय स्तरावर सहकारी स्तरावर कार्य करणारी, राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था म्हणजे नाफेड होय, सहकारी विपणनात. ओके, तर हे झालं नाफेड. यावर सगळ्यात इम्पॉर्टंट हे लक्षात ठेवा, तुम्ही जिथं अभ्यास करताय तिथे लिहून ठेवा की नाफेडची स्थापना कधीची. कारण की हे या परीक्षेला नाही तर पुढच्या परीक्षेला, त्याच्या पुढच्या नाही तर कुठल्या ना कुठल्या परीक्षेला कधी ना कधी यावर प्रश्न येतोच. कधी जोड्या लावामध्ये येईल किंवा डायरेक्ट इन डिटेल येईल, पण कधी ना कधी त्यावर प्रश्न येणारच. बरोबर, कधी ना कधी त्यावर प्रश्न येणारच. तर तुम्ही त्यावर लक्ष दिलं पाहिजे. 2 ऑक्टोबर 1958, मुख्यालय नवी दिल्ली. जायचं पुढं. आता त्याचे उद्दिष्ट काय नाफेडची. बघा, सगळ्या संस्था आपण आतापर्यंत बघितल्या त्या मार्केटिंग मध्ये काय ना काहीतरी रोल प्ले करतात. काही असा संबंध नाही अशा घेतलेला नाहीये संस्था, काही ना काहीतरी रोल प्ले करत आहेत. बघा त्याचं उद्दिष्ट काय, जे काही कृषी माल आहेत आणि त्या इतर वस्तू आहेत त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना देणे. जो काही कृषी माल आहे आणि त्याच्या इतर वस्तू आहेत त्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना देणे, हे त्याचं उद्दिष्ट आहे. सरकारचा प्रतिनिधी म्हणून या नात्याने काय काम करणे, शेतमाल उत्पादन व कृषी साधनांची खरेदी, विक्री, साठवणूक आणि वितरण. येते का लक्षात. सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते, सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते, त्या नात्याने शेतमाल उत्पादन, कृषी साधनांची खरेदी, विक्री, साठवणूक आणि वितरण करणे, हे त्याचं कार्य. विपणन आणि व्यापारासंबंधी संलग्न सहकारी संस्थांना सहकार्य करून उत्तेजना देणे. ओके, ज्या काही विपणनात आणि संलग्न सहकारी संस्था आहेत त्यांना सहकार्य करून उत्तेजना देणे. आणि ज्या काही सभासद संस्था आहे ना, कृषी निविष्ठांचा पुरवठा करणे, हे नाफेडचं काम आहे, नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. त्यांचे उद्दिष्ट काय, आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे, एक सरकारचा प्रतिनिधीमध्ये खरेदी, विक्री, साठवणूक, वितरण शेतमालाची, परत विपणन आणि व्यापारासंबंधी संलग्न सहकारी संस्थांना सहकार्य करून उत्तेजना देणे, आणि जे काही सहकारी संस्था आहेत त्यांना कृषी निविष्ठाचा पुरवठा करणे, हे नाफेड काम करतं. आता ट्रायफेड बघा, ट्रायफेड. तर ट्रायफेड काय, ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन. ट्रायफेड ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन. ओके, तर स्थापना 6 ऑगस्ट 1987. बघा, त्याची स्थापना
6 ऑगस्ट 1987. त्याचं मुख्यालय नवी दिल्ली, ट्राईब्स इंडिया. त्याची स्थापना महत्वाची, नाफेड आणि ट्रायफेड. बघा, नाफेडची स्थापना कधीची? 1928ची. ट्रायफेडची स्थापना कधीची? 1987ची. आपल्याला काय वाटतं की नाफेड 1958 आहे, तर ट्रायफेड पण तिथंच असेल 60, 62, 65 ला. पण तसं नाहीये, डायरेक्ट 1987 ला आहे. 1987 ला आहे, थेट 1987 ला आहे. ट्रायफेड, ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन. त्याचंच काय? ट्राईब्स इंडिया, नवी दिल्ली. उद्देश काय? की जे काय अनुसूचित जमातीतील प्रवर्गातील जे काही लोक आहेत त्यांचा जो काही उत्पादन आहेत त्या उत्पादनांची खरेदी करून त्याची विक्री करणे किंवा त्यांच्या व्यवसायाला चालना देऊन आर्थिक व सामाजिक विकासात हातभार लावणे. येते लक्षात? अनुसूचित जमातीची लोक आहेत त्यांच्या व्यवसायाला चालना देऊन आर्थिक व सामाजिक विकासात हातभार लावणे. आता कार्य, अनुसूचित जमातीचे जे काय आहेत लोक त्यांची कृषी उत्पादने आणि अन्न उत्पादनांची, बघा हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. अनुसूचित जमाती येऊ शकतो प्रश्न, अनुसूचित जमाती. तर त्या कृषी उत्पादनांचे आणि अन्न उत्पादनांची खरेदी, विक्री, विपणन, साठवण करणे. खरेदी, विक्री, विपणन आणि साठवण करणे. उदाहरणार्थ तेलबिया, डिंक, काथ्या. ओके, या गोष्टींचं खरेदी, विक्री, साठवण करणे. ट्रायफेड 1987 ची स्थापना, 6 ऑगस्ट 1987. ओके, आता महाराष्ट्र स्टेट ऍग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड, MSAMB, महाराष्ट्र स्टेट ऍग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड. हे थोडं वेगळं आहे, म्हणजे हे वाचण्यात येत नाही, हे वाचनात येत नाही. महाराष्ट्र स्टेट ऍग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड. बघा परत एकदा सांगतो, महाराष्ट्र स्टेट ऍग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड, राज्य कृषी पणन मंडळ. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पेपरमध्ये बातम्या वाचल्या असताल. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, तर ते काय? ती स्थापना कधीची? 1984 ची. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ स्थापना 1984 ची. त्याचं मुख्यालय कुठे? बघा, गुलटेकडी, पुणे. त्याचं मुख्यालय गुलटेकडी, पुणे. स्थापना 23 मार्च 1984. मुख्यालय गुलटेकडी, पुणे. गुलटेकडी, पुणे येथे. उद्देश काय त्याचा? हे आता बघा, ही संस्था वाचण्यात नसेल तुमच्या. याचा उद्देश कृषी मालाच्या विकासासाठी बाजार समिती यांच्या कार्यात समन्वय ठेवणे. जो काय कृषीचा शेतमाल आहे त्या मालाच्या जे काय बाजार समिती आहेत त्या बाजार समितीमध्ये समन्वय ठेवणे. परत उत्पादनांच्या विपणनासाठी राज्य पातळीवर नियोजन करणे. येते लक्षात? उत्पादनांच्या विपणनासाठी राज्य पातळीवर नियोजन करणे. विपणनाच्या विकासासाठी आर्थिक निधीचे नियोजन करणे. विपणनाच्या विकासासाठी आर्थिक निधीचे नियोजन करणे. परत जे काय बाजार समितीवर देखरेख, बाजार समितीवर देखरेख ठेवणे, सल्ला देणे, मार्गदर्शन करणे. महाराष्ट्रात कृषी मालाच्या विपणनात सुधारणा करणे. परत ज्या काय बाजार समिती आहेत त्यामध्ये समन्वय घडवून आणणे. तर हे जे काय महाराष्ट्र स्टेट ऍग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड आहे ना, ते वाचण्यात येत नाही. जे आपण नाफेड, ट्रायफेड, FCI, परत सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन, स्टेट वेअरहाऊस कॉर्पोरेशन हे नॉर्मली बघतो. पण हे एक आहे बघा, यावर प्रश्न येऊ शकतो. याचं मुख्यालय कुठे येते बघा, याची स्थापना आणि मुख्यालय. पण उद्देश काय होतो? उद्देश सगळ्यांचे बऱ्यापैकी सेम येतात, की मेन उद्देश काय होतो सगळ्यांचाच? ऍग्रिकल्चर जे काय मार्केटिंग आहे त्या मार्केटिंगचं डेव्हलपमेंट. ऍग्रिकल्चर मार्केटिंग जे आहे त्याचं डेव्हलपमेंट. ओके, हे आहे महाराष्ट्र स्टेट ऍग्रिकल्चर बोर्ड, महाराष्ट्र ऍग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड. ओके, तर आपण बघत होतो महाराष्ट्र स्टेट ऍग्रिकल्चर मार्केटिंग बोर्ड. तर सांगितल्याप्रमाणे
याची स्थापना 23 मार्च 1984 आणि मुख्यालय गुलटेकडी पुणे. तर हे जे काय महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आहे त्याद्वारे आंबा, केळी, द्राक्ष यांच्या निर्यात वृद्धीसाठी आहे ना महामँगो, महाग्रेप्स आणि महाबनाना यांसारख्या शिखर संस्थांची स्थापना करण्यात आली. बघा, या सगळ्या मार्केटिंग मधल्या संस्था आहेत, तशा बऱ्याच आहेत, पण आपल्याला ज्या महत्वाच्या आहेत त्या आपण बघतोय. तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे द्राक्ष, केळी आणि आंबा या 3 पिकांसाठी म्हणजे यांच्या निर्यात वृद्धीसाठी महामँगो, महाबनाना आणि महाग्रेप्स यांसारख्या शिखर संस्थांची स्थापना करण्यात आली. यांसारख्या शिखर संस्थांची स्थापना करण्यात आली. तर पहिली घेऊया आपण महाग्रेप्स. महाग्रेप्स काय? आपण बघा बोर्ड वाचतो महाग्रेप्स किंवा न्यूज मध्ये वाचतो महाग्रेप्स. तर ते काय आहे? तर त्याची संस्था जी आहे त्याची स्थापना 19 जानेवारी 1991 ला त्याची स्थापना आहे. त्याचं मुख्यालय पुणे येथे आहे. बघा, असे प्रश्न आले ना तर गडबडून जातो आपण, माहिती का? कारण की हे आउट ऑफ द सिलेबस टोटल यॉर्कर बॉल असतो आपल्यासाठी, आणि आपण म्हणतो आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन आला की मला आला नाही. आपल्याला तर काय 59 प्रश्नांचा अभ्यास करून गेलो होतो आपण, पण असे प्रश्न पण आले पाहिजेत जे की आउट ऑफ सिलेबस नसतात, पण आपल्याला वाटत असते ना, आपण उगाच चित्र रंगवत असतोय की ते आउट ऑफ सिलेबस आहे, पण त्यांनी थेट दिलंय की शेतमाल विक्री व्यवस्थेतील संस्था. तर त्या 19 ही आहे महाग्रेप्स. त्यामध्ये 19 जानेवारी 1991 मुख्यालय पुणे. तर याचा उद्देश काय की द्राक्ष निर्यातीस चालना देणे. बघा, द्राक्ष निर्यातीस चालना देण्यासाठी ज्या काही द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था आहेत, इथं लक्ष द्या, द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था आहेत ना, ज्या की द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था, त्या संस्थांच्या महाग्रेप्स ही शिखर संस्था स्थापन करण्यात आली. त्या संस्थांनी त्या संस्थे, आता हे महाग्रेप्सचे ह्या संस्था ज्या आहेत किंवा कुठं नाशिकला असेल, लातूरला असेल, सांगलीला असेल, कोल्हापूरला असेल, कुठं विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, एखादी संस्था असेल जी की सहकारी संस्था आहे द्राक्ष विक्रीतली, त्या विक्रीची जी संस्था आहे ना त्या संस्थेचं शिखर संस्था म्हणजे ही महाग्रेप्स. मग काय, सांगली, नाशिक, सोलापूर, पुणे, लातूर जिल्ह्यातील अनेक ज्या काही द्राक्ष उत्पादक सहकारी संस्था आहेत त्या महाग्रेप्सच्या भागीदार झाल्या आहेत. त्या महाग्रेप्सच्या भागीदार आहेत, मगाशी सांगितल्याप्रमाणे महाग्रेप्सच्या भागीदार आहेत. आणि त्या काय करतात, मग हे महाग्रेप्सद्वारे आहेत ना, म्हणजे शासनाद्वारे त्यांना ज्या स्ट्रक्चर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, स्टोरेजसाठी असेल, प्री कुलिंग, परत बऱ्याच गोष्टी असतात, प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज आणि वेगवेगळ्या पायाभूत सुविधा लागतात निर्यातीसाठी आवश्यक असणाऱ्या, त्या सुविधा उपलब्ध करून देतं महाग्रेप्सद्वारे. तुम्ही बोर्ड पण वाचले असतील, महाग्रेप्स एखाद्या स्टोरेज, एखादं मोठं स्टोरेज असेल तर त्या कोल्ड स्टोरेजच्या बाहेर लिहिलं असतं महाग्रेप्सचा बोर्ड असतो. तर हे महाग्रेप्स आहे. ज्या की शिखर संस्था आहेत त्या शिखर संस्था या संस्थेच्या भागीदार असतात. महाग्रेप्स स्थापना 1991, मुख्यालय पुणे. ओके, 1991 आणि मुख्यालय पुणे. आता महामँगो. महामँगो ते पण सेम, फक्त स्थापना कुठे आहे बघा, 8 मार्च 1991, मुख्यालय कुडाळ, सिंधुदुर्ग. बरोबर, स्थापना कुठं, मुख्यालय कुठं, कुडाळ, सिंधुदुर्ग. स्थापना कधी, 8 मार्च 1991. पुढची, आंबा निर्यातीस चालना देण्यासाठी राज्यातील आंबा उत्पादक सहकारी संस्थांच्या सहकार्याने. हे सेम आहे. आंबा निर्यातीस चालना देण्यासाठी ज्या काय आंबा उत्पादक सहकारी संस्थांच्या सहकार्याने महामँगो संस्था स्थापन करण्यात आली. आणि अपेडा आणि पणन मंडळाचे ज्या काय आहेत त्याच्या आर्थिक सहकार्यातून आंब्याच्या निर्यातीसाठी महामँगोने प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस, पॅक लाईन, ग्रेडिंग या जे काही सुविधा आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधांची उभारणी केली आहे. या सुविधांची उभारणी केली आहे महामँगो.
येते लक्षात? महा मँगो. आणि त्यानंतर महा बनाना. महा बनाना तर ते पण सेमच आहे. त्याची स्थापना 1 जानेवारी 2002, मुख्यालय जळगाव. यामध्ये काय, केळीच्या निर्यात, केळीची निर्यात ते सेम चालना देण्यासाठी ना अपेडाच्या सहकार्याने महाबाना संस्थेची स्थापना करण्यात आली. केळी निर्यात जी काही केंद्र आहेत त्याची सुविधा उपलब्ध करून देणे, त्यामध्ये प्री कुलिंग, रायपनिंग चेंबर, अत्याधुनिक हाताळणी यंत्र या सोयी उपलब्ध करून देणे हे महाबानाचं उद्दिष्ट आहे. ओके. स्थापना 2002. तर 3 आहेत, महाग्रेप्स, महामँगो, महाबनाना. महाग्रेप्स आणि महामँगो हे 1991 चे, महाबनाना हे 2002 चे. तिघांचे उद्दिष्ट सेम आहेत, फक्त तिघांचे मुख्यालय वेगवेगळे आहेत. महाबनानाचं जळगावला आहे, महामँगोचं कुडाळ सिंधुदुर्गला आहे आणि महाग्रेप्सचं पुणे येथे आहे. ओके. हे 3 संस्था झाल्या. आता ॲग्मार्क. ॲग्मार्क काय, ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणजेच ॲग्मार्क. बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न येतो की तो कायदा कधीचा आहे. तुम्ही ॲग्रीचा अभ्यास करत असाल तर ॲग्रीच्या प्रत्येक परीक्षेमध्ये किंवा कोणतीही परीक्षा असेल तर त्यामध्ये मार्केटिंग हा किंवा इकॉनॉमिक्स हा टॉपिक असेल किंवा हॉर्टिकल्चरमध्ये मार्केटिंग, कुठल्याही प्रकारचं मार्केटिंग, तर त्यामध्ये ॲग्मार्कचा तुमचा संबंध येणार आहे. ॲग्मार्कशी तुमचा संबंध येणार आहे. ॲग्मार्क कृषी उत्पादन ग्रेडिंग अँड मार्किंग कायदा 1937. हा आकडा लक्षात ठेवा, 1937 सर्वांनी लक्षात ठेवा. जसं मी नाफेड सांगितलं तसंच ॲग्मार्क आहे. हे ऑलराऊंडर क्वेश्चन्स आहेत. ऑलराऊंडर क्वेश्चन म्हणजे कोणत्याही परीक्षेत सिलेबसला असो नसो प्रश्न येतो, प्रश्न विचारायला पर्याय लागत नाही. म्हणजे सिलेबसलाच असलं पाहिजे असं लागत नाही, ही संस्था सिलेबसलाच असावी असा नियम नाही. तर ॲग्मार्क, ॲग्रिकल्चर मार्केटिंग, कृषी उत्पादन कायदा, ग्रेडिंग अँड मार्किंग ऍक्ट 1937. तर याचं काय, कृषी उत्पादनाचे दर्जा प्रमाणीकरण करण्याचे चिन्ह आहे ॲग्मार्क. जे काही कृषी उत्पादन आहेत, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आहे, त्याचं दर्जा प्रमाणीकरण करण्याचं हे चिन्ह आहे. दर्जा प्रमाणीकरण करण्याचं हे चिन्ह आहे. त्यानंतर कृषी उत्पादनाचा दर्जा निश्चित करण्याचे काम संचालक मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन भारत सरकार यांचे आहे. कोण करतं याचं काम, संचालक मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन, डायरेक्टर ऑफ, हे यांचं काम आहे. संचालक मार्केटिंग अँड इन्स्पेक्शन भारत सरकार यांचे आहे. दर्जा निश्चितीचे काम यांचं आहे. हे दर्जा प्रमाणीकरण आहे, कृषी उत्पादनाचं दर्जा प्रमाणीकरण म्हणजे दर्जा प्रमाणीकरणाचं चिन्ह आहे. पुढचं ॲग्मार्क प्रमाणीकरण काय करण्यासाठी मालाची तपासणी व प्रमाणीकरण हे प्रयोगशाळेत केले जाते. आणि केंद्रीय ॲग्मार्क प्रयोगशाळा ही कुठं आहे, नागपूरला. नागपूर येथे असून प्रादेशिक 11 प्रयोगशाळा आहेत. तर 1937 आणि हे नागपूर हे 2 प्रश्न हे लक्षातच ठेवावे. कुठल्याही परीक्षेत हे प्रश्न विचारले जातात. म्हणजे हा एक ट्रेंड असल्यासारखा आहे, यावर प्रश्न येतोच. याच परीक्षेला येईल असं मी ठामपणे सांगणार नाही, पण ॲग्रीच्या कोणत्या ना कोणत्या परीक्षेला येतोच. या परीक्षेला पण येऊन जाईल. सिंपल प्रश्न असतो, ॲग्मार्क कायदा कधीचा आहे किंवा केंद्रीय ॲग्मार्क प्रयोगशाळा कोठे आहे. केंद्रीय ॲग्मार्क प्रयोगशाळा कोठे आहे. ओके. हे 2 प्रश्न लक्षात ठेवा, नागपूर आणि 1937. आता स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे राज्य व्यापार मंडळ. स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे वेगळं आहे, कळते का, हे वेगळं आहे. स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया राज्य व्यापार मंडळ स्थापना कंपनी कायदा 1956 मध्ये करण्यात आली. ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारत सरकारच्या मालकीची कंपनी 1956च्या कायद्याअंतर्गत करण्यात आली. परत भारतातील सर्व प्रकारच्या वस्तूंची आयात व निर्यातीच्या उद्देशाने
या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. म्हणजेच भारतातील जे काही कृषी उत्पादन आहे त्याची वस्तूंची आयात किंवा निर्यातीसाठीच्या उद्देशाने या मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता विपणनामध्ये राज्य व्यापार मंडळाची भूमिका काय? तर ते काय करते? निर्यात करते, आयात करते, आंतरराज्य व्यापार, व्यापार करार आणि लघु उद्योगात चालना. व्यापार करार आणि लघु उद्योगास चालना हे याचं काम आहे. आता लास्ट बट नॉट फर्स्ट म्हणजेच महत्वाची, सगळ्यात महत्वाची अपेडा. यावर प्रश्न तुम्ही बघितलेच असतील. आता ॲग्रीमेंट्सला क्वेश्चन येऊन गेलाय आणि प्रश्न असतोच. ही महत्वाच्या संस्था आहेत ज्या की आत्ता चालू आहेत किंवा बंद नाही पडलेल्या किंवा चालू आहेत पण त्याचं काम एवढं खास होत नाही, पण ही संस्था खूप महत्वाची आहे. अपेडा, ॲग्रिकल्चर प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, अपेडा. हे लक्षात ठेवा. याचा लॉंग फॉर्म पण विचारतात. ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. आपल्याला काय वाटतं? अपेडा म्हणलं ना तर ॲग्रिकल्चर प्रोसेस्ड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. हे अपेडावर जाऊ नका. हे जे अपेडाचा लॉंग फॉर्म आहे ना त्याच्यावर जाऊ नका. APEDA तसं नाहीये. हा एचा ए आणि पी चा प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट असं आहे किंवा ए चा ए आणि डायरेक्ट PA प्रोडक्ट आहे. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असं नाहीये. ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट त्याचा लॉंग फॉर्म विचारतात. अपेडाचा लॉंग फॉर्म विचारतात. ती स्थापना 13 फेब्रुवारी 1986. येते लक्षात. ती स्थापना 13 फेब्रुवारी 1986. मुख्यालय नवी दिल्ली, प्रादेशिक कार्यालय कोलकाता, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, गुवाहाटी. अपेडा मुख्यालय नवी दिल्ली, स्थापना 13 फेब्रुवारी 1986, प्रादेशिक कार्यालय कोलकाता, मुंबई, बंगळुरू, गुवाहाटी आणि हैदराबाद. आता यामध्ये काय याचं कार्य काय की ज्या अनुसूचित वस्तू असतात त्या अनुसूचित वस्तू म्हणजे यांनी सांगितलेल्या शेड्यूल मध्ये असणाऱ्या वस्तू, त्या शेड्यूल मध्ये असणाऱ्या अनुसूचित वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांचा विकास करणे हे याचं कार्य आहे मुख्य. त्या उद्योगांचा विकास करणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य व सबसिडी पुरवणे. परत निर्यातदारांचं रजिस्ट्रेशन करणे. आपण अपेडाचं रजिस्ट्रेशन करतो, आपण अपेडाकडे रजिस्ट्रेशन करतो तेच हे निर्यातदारांकडे रजिस्ट्रेशन करणे. निर्यातीसाठी उत्पादनाचे मानके म्हणजे निर्यातीसाठी बाबा मिनिमम रेसिड्युअल लिमिट किती पाहिजे, तुम्हाला ही गोष्ट निर्यात करायची तर ह्याला मानक काय आहेत तर ते मानक करणे. निर्यातीसाठी उत्पादनाची मानके निश्चित करणे. निर्यातक्षम उत्पादनांच्या जे काही निर्यातक्षम उत्पादन आहेत त्याची पॅकेजिंग आणि मार्केटिंग मध्ये सुधारणा करणे हे त्याचं कार्य आहे. पॅकेजिंग आणि मार्केटिंग मध्ये सुधारणा करणे. ओके. निर्यातक्षम वस्तूंचे उत्पादन वाढवणे, विकास करणे. कळते? निर्यातक्षम वस्तू आहेत ना त्याचं उत्पादन वाढवून विकास करणे. निर्यातीसाठी आवश्यक माहिती संकलित करणे व प्रशिक्षण देणे. जे काही निर्यातीसाठी माहिती आवश्यक असते ती कलेक्ट करणे आणि प्लस प्रशिक्षण देणे. आता एवढं लक्षात ठेवा अपेडाचं कार्य काय की त्यांनी जे काही अनुसूचित वस्तू सांगितल्यात त्या अनुसूचित वस्तूंची जे काही इंडस्ट्री आहेत त्याचा विकास घडवून आणणे, त्यांना अनुदान देणे, त्यांना सबसिडी पुरवणे हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. परत जे काही नवीन निर्यातदार आहेत त्याचं रजिस्ट्रेशन करणे, त्यानंतर निर्यातीसाठी जे काही मानकं लागतात म्हणजेच स्टँडर्ड्स, एक्सपोर्ट स्टँडर्ड्स लागतात ते एक्सपोर्ट स्टँडर्ड ठरवणे हे त्याचं कार्य आहे. सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग मध्ये रोल प्ले करतात म्हणजे एक्सपोर्ट मध्ये. ओके. पुढचा बाजार इनाम, नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, राष्ट्रीय कृषी बाजार. याची सुरुवात झाली 1 जुलै 2015.
सगळ्यात महत्वाचं विचारतात, सुरुवात कधी झाली. इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट म्हणजे इनाम राष्ट्रीय कृषी बाजार. सुरुवात 1 जुलै 2015. कृषी तंत्रज्ञान पायाभूत सुविधा फंडातून आहे ना, ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर फंड मधून जे या निधीतून सहाय्यातून हे उभारणी केली जाणार आहे या प्रकल्पाची. ओके, तर हा प्रकल्प काय थोडक्यात सांगतो. ज्या काय आपल्या मंडीज आहेत ना, मंडीज म्हणजे ज्या काय आपल्या एपीएमसी आहेत किंवा आपले जिथं खरेदी विक्री होते, एपीएमसी म्हणा, मोठ्या मोठ्या एपीएमसी आहेत, त्या एपीएमसी मध्ये ना एक ऑनलाईन सिस्टीम उपलब्ध केली जाणार. ऑनलाईन सिस्टीम उपलब्ध केली जाणार. ऑनलाईन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, ज्याद्वारे सगळे जे काय देशातील सर्व बाजार आहेत ते एकमेकाला जोडले जाणार. आणि ते एकमेकाला जोडले गेल्यानंतर एकच देशातील पूर्ण बाजार होणार. पूर्ण सगळ्या किमती आपल्याला एका क्लिकवर समजणार. हे इनाम इलेक्ट्रॉनिक नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट, राष्ट्रीय कृषी बाजार, हे पूर्ण असं होणार. त्यासाठी शासन एपीएमसी मध्ये किंवा त्या मंडीमध्ये ते जे काय सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर डेव्हलपमेंट आहे तिथं लागणार आहे. त्यासाठी 75 लाख रुपये अनुदान देते. 75 लाख रुपये अनुदान देतं आणि तिथं परत 1 वर्षासाठी ती माणसं नेमणार या प्रकल्पाअंतर्गत. याद्वारे काय होणार की हे एक इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे, ज्याद्वारे सर्व बाजार हे एकाच प्लॅटफॉर्मवर येणार. ज्याद्वारे शेतकरी कुठल्याही भागातील शेतकरी कुठल्याही भागात आपला माल विकू शकेल. कळतंय? कुठल्याही भागातील शेतकरी कुठल्याही भागात आपला माल विकू शकेल. ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर फंड द्वारे भारतातील निवडक नियंत्रित ग्राहक बाजारपेठेतून सर्वसाधारण एक राष्ट्रीय कृषी बाजार स्थापन करायचा आहे. ओके, मी सांगितल्याप्रमाणे त्या बाजारपेठेला 75 लाख रुपये अनुदान दिलं जाणार. या योजनेतून काय होणार, खरेदी विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापारी हे भारतातील एकाच प्लॅटफॉर्मवर, ई प्लॅटफॉर्मवर येऊन जाणार. एकाच प्लॅटफॉर्मवर येणार. त्यामध्ये पारदर्शकता आणून उत्पादकता वाढवणे आणि ग्राहकास चांगला माल उपलब्ध करून देणे, उत्पादक आणि ग्राहकास योग्य किंमत मिळवून देणे, हे या योजनेचं उद्देश आहे. परत काय, स्मॉल फार्मर्स ऍग्री बिझनेस कन्सोर्टियम याच्या अंमलबजावणीची जबाबदारी याच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रश्न कशा येतो, इनाम काय आहे, इनामची सुरुवात कधी झाली, अंमलबजावणी कोण करते आणि कोणत्या फंडातून याला पैसे दिले जातात आणि किती रुपये सबसिडी दिली जाते. कळतंय? ते जे काय मंडीज आहेत त्या मंडीजला किती रुपये सबसिडी दिली जात आहे, तर ते हे आहे 75. ओके, 75 लाख रुपये. एवढं लक्षात ठेवा. ह्या इनामावर येऊ शकतो प्रश्न, करंटचा विषय. ओके, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या संस्था बघितल्या, बरोबर? बघितल्या संस्था म्हणजेच कसं की संस्था ज्या शेतमाल विक्री व्यवस्थेमधील संस्था आहेत की मार्केटिंग मध्ये इफिशियन्सी वाढवण्यासाठी ज्या संस्था कार्य करत आहेत त्या सगळ्या संस्था बघितल्या आपण. का? कारण की तुम्ही म्हणताल की सर एवढ्या संस्था बघायची गरज काय आहे, तर प्रश्न हा याच टॉपिकवर येईल आणि याच मुद्द्यावर येईल असं नाही. दुसरीकडे कुठेही लिंक लागून प्रश्न येऊ शकतो. तर आपण सर्व संस्था आपल्या माहित असणं आपल्याला महत्वाचं आहे.